ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईतल्या कामाठीपुरामध्ये श्री राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। अखिल कामाठीपुरा गणेश मंडळानं माघी गणेशोत्सवाच्या निमित्तानं राम मंदिराचा आकर्षक असा देखावा साकारलाय। त्यामुळे हा देखावा पाहण्यासाठी मुंबईतल्या कानाकोपऱ्यातले लोक गर्दी करतायत। सलग 10 दिवस ही रेलचेल पाहायला मिळते। आपण आता आहोत कामोठीपुरा या ठिकाणी। आपण बघत असाल नागपाडा या ठिकाणी श्री राम जन्मभूमीचा हा अत्यंत सुबक आणि सुंदर अशा प्रकारचा देखावा आहे। हा अखिल कामेटेपुरा मागी गणेशोत्सव मंडळाने हा साकारलेला आहे। गणेश मंडळाचं हे 12वं वर्ष आहे। प्रत्येक वर्षी ते वेगवेगळ्या प्रकारचं देखावे साकारतात, मात्र यावर्षी त्यांनी प्राधान्य दिले ते श्री राम जन्मभूमी अयोध्येतील राम मंदिराचा देखावाला। अत्यंत सुबक अशा प्रकारचा देखावा आणि हा देखावा पाहण्यासाठी या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भक्तांची सलग 10 दिवस ही रीघ लागलेली असते। आजचा हा 5वा दिवस आहे। आपल्यासोबत काही मंडळाचे हे सदस्य आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत हा कशा प्रकारचा देखावा आहे, त्यांनी कशा प्रकारे हा साकारलेला आहे। एकंदरीत जो देखावा ज्यांनी साकारलेला आहे ते कला दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड आपल्यासोबत आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। हा यंदाचा 12वा वर्ष तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे देखावे साकारताय। गणपतीपुळे असो किंवा लाल किल्ला असो, अनेक प्रकारचे महाल वगैरे साकारले आहेत। यावर्षी तुम्ही राम जन्मभूमी अयोध्येच्या देखावाला प्राधान्य दिलेलं आहे। हा देखावा किती दिवसामध्ये साकारलेला आहे आणि कशा प्रकारचा देखावा? हा देखावा राम जन्मभूमीचा एंट्री गेट आहे, प्रवेशद्वार आहे। आम्ही राम मंदिरचा प्रवेशद्वार बनवलं आहे। ह्या देखावाला उभा करण्यासाठी 14 दिवस लागलेले आहेत आणि या 14 दिवसामध्ये दिवस रात्र मेहनत करून हा देखावा आम्ही उभा केलेला आहे। याच्या पाठचा उद्देश आमचा एवढा आहे, आमच्या अख्खा कामाठीपुऱ्यामध्ये वेगवेगळ्या धर्माची वेगवेगळ्या जातीप्रांताची लोक राहतात आणि दरवर्षी ते एकत्र येऊन आम्ही हा सगळा उत्सव साजरा करतो।